लग्न ठरलं, नवरीला खुश करायला गेला आणि तडफडून जीव गेला. लग्न होण्याआधीच असं. ही धक्कादायक घटना चीनमधील 36 वर्षीय लिझियांग या तरुणासोबत घडली. तो आपल्या आयुष्याच्या एका सुंदर टप्प्याची सुरुवात करण्याच्या तयारीत होता. लग्न ठरलं होतं, आयुष्याचा जोडीदार ठरला होता, घरात नातेवाईक ये जा करत होते, पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवली जात होती. पण अचानक परिस्थिती अशी बदलली की आनंदाचं वातावरण चिंतेत बदललं. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. त्याने घेतलेला निर्णयही त्याला योग्यच वाटत होता. त्यामागे कुठलाही चुकीचा हेतू नव्हता. उलट आपल्या होणाऱ्या पत्नीला आपण आवडावं, तो भाग चांगला दिसावा, चांगले वाटावं आणि लग्नाच्या आधी स्वतःमध्ये थोडा बदल करावा एवढीच त्याची इच्छा होती. पण काही निर्णय वरवर जितके साधे वाटतात तितके ते प्रत्यक्षात नसतात आणि याच निर्णयानंतर त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नसेल. लग्नाआधी तो रुग्णालयातच दाखल झाला. कुटुंबियांना सुरुवातीला फार मोठी चिंता वाटली नाही. उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी लक्ष केंद्रित केलं. एका टप्प्यावर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसत होतं. त्यामुळे कुटुंबियांना वाटलं की काही दिवसात तो पुन्हा घरी परतेल, लग्नाची तयारी पुन्हा सुरू होईल. पण नंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली. एक दिवस, मग दुसरा आणि परिस्थिती इतकी गंभीर होत गेली की ज्याच्यासाठी कुटुंबीय लग्नाचे स्वप्न पाहत होते त्याच्यासाठी आता डॉक्टर जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला पुन्हा अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. कुटुंबियांच्या डोळ्यासमोर सगळं काही घडत होतं, पण नेमकं काय होतं हे त्यांनाही समजत नव्हतं. काही काळापूर्वी लग्नाच्या चर्चेत असलेला हा तरुण अचानक जीवन मरणाच्या संघर्षात कसा पोहोचला आणि मग ती काळीच पिवळटून टाकणारी वेळ. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. कुटुंबीय बाहेर चिंतेत होते. प्रत्येक क्षणी आता तो बरा होईल अशी आशा होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही दिवसांपूर्वी ज्या तरुणाच्या आयुष्यात लग्नाची चाहूल लागली होती त्याच तरुणाने अखेर या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना समजताच अक्षरशः सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसांपूर्वी तो जिवंत होता, लग्नाची स्वप्न पाहत होता आणि आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीसाठी तयारी करत होता. मग अचानक असं काय झालं? त्याच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला रुग्णालयात दाखल होण्याची वेळच का आली? या प्रश्नांची उत्तरं शोधताना या घटनेची खरी पार्श्वभूमी समोर येते. हा तरुण चीनमधील झेंजू शहरातील असल्याचं माहीत पडतं. वय होतं 36 वर्ष. त्याचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या आधी स्वतःमध्ये काही बदल करण्याची त्याची इच्छा होती. पण हा बदल नेमका कशासाठी होता हे ऐकल्यावर तुम्हाला या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. त्याला आपल्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबियांवर चांगला प्रभाव पाडायचा होता. स्वतःला अधिक फिट आणि आकर्षक दिसवायचं होतं. पण त्याच्यासमोर एक मोठी अडचण होती. त्याचं वजन खूप जास्त होतं. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचे प्रयत्न करूनही त्याला अपेक्षित यश मिळत नव्हतं. लग्न जवळ येत होतं आणि त्याच्याकडे वेळ कमी होता. त्यामुळे त्याने घेतला असा एक वैद्यकीय निर्णय ज्यामुळे पुढे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता इथेच या घटनेचा सर्वात मोठा धक्का समोर येतो. वजन कमी करण्यासाठी त्याने साधा व्यायाम आणि आहाराचा मार्ग निवडला नाही. त्याने थेट गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो 30 सप्टेंबर रोजी झेंजू येथील नायथन पीपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्यानंतर 2 ऑक्टोबरला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन झालं आणि सुरुवातीला डॉक्टरांनी ते यशस्वी असल्याचं सांगितलं. त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी सामान्य प्रभागात हलवण्यात आलं. म्हणजे परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत होतं. कुटुंबियांच्याही मनात आशा निर्माण झाली. आता तो बरा होईल आणि पुन्हा आपल्या घरी येईल अशी अपेक्षा होती. पण 4 ऑक्टोबरला अचानक त्याची प्रकृती खालावली. काही तासातच त्याला पुन्हा ICUमध्ये हलवण्यात आलं. परिस्थिती गंभीर झाली. डॉक्टर उपचार करत होते, पण त्याची प्रकृती सुधारत नव्हती आणि अखेर 5 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नोंदीनुसार त्याच्या मृत्यूचं कारण श्वसनक्रिया बंद पडणे म्हणजेच रेस्पिरेटरी फेल्युअर असं नमूद करण्यात आलं. पण इथे आणखी एक प्रश्न उभा राहिला. या तरुणाचं वजन नेमकं किती होतं आणि त्याला वजन कमी करण्यासाठी एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेची गरज का भासली? उपलब्ध वृत्तानुसार त्याचं वजन 134 किलोपेक्षा जास्त होतं. त्यासोबत त्याला फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब, घुरण्याची समस्या, अति खाण्याची सवय आणि चयापचयाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.